नमस्कार. मराठीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, ज्ञानदेवे रचला पाया, तुका झाले कळस. या व्हिडिओमध्ये आपण या वाक्याचा परिपूर्ण अर्थ आणि त्याचा UPSCचा कसा कनेक्ट आहे ते बघणार आहोत. म्हणजेच की डिग्री करत असताना UPSC MPSCचा अभ्यास कसा करावा. डिग्री म्हणजे हातात सध्या तुमचा पाया आहे आणि जो तुम्हाला UPSCचा कळस काढण्यासाठी मदत करणार आहे. त्याच्यासाठी तुमची डिग्री कोणती आहे, BA आहे, प्रोफेशनल आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर तुम्ही पुढचे 3 वर्ष ते 4 वर्ष काय करणार आहात आणि ते कसं तुमच्या अभ्यासाशी कनेक्ट करून UPSCसाठी देणार आहात हे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जे विद्यार्थी BAला प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या संबंधात बोलूया. तर BAला जनरली 3 वर्ष असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं वर्ष NCERT करणं मस्ट आहे, दुसरं वर्ष रेफरन्स बुक्स, तिसरं वर्ष रायटिंग प्रॅक्टिस प्लस टेस्ट. हे झालं वरवरचं बघणं. पण महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही NCERT करत असताना सोबत तुम्ही NSS जॉईन करा, त्यानंतर NCC जॉईन करा, स्पोर्ट्स घ्या, क्विज कॉम्पिटिशन, एसे रायटिंग, स्पीच कॉम्पिटिशन, भरपूर काय काय ॲक्टिव्हिटीज घ्या. कारण की BAचे विद्यार्थी जास्तीत जास्त काय करतात, UPSCचं टार्गेट समोर असतं पण कॉलेज जगायचं विसरून जातात आणि त्याच्यामुळं त्यांची पर्सनॅलिटी बिल्ड होत नाही. फर्स्ट इयरला NCERT करणं, सेकंडला रेफरन्स करणं, थर्ड इयरला रायटिंग करणं हे मस्टच आहेत, नो डाऊट. पण तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे पहिली 2 वर्ष तरी स्वतःच्या पर्सनॅलिटी बिल्डिंगवरती लक्ष दिलं पाहिजे. कारण की तुम्ही जसं पुढे जाल तसं तुम्हाला तर समजत जाईल किंवा आपण सांगणारच आहोत की इंटरव्ह्यूला डॅप नावाचा एक प्रकार असतो, जिथं तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी असते, जे तुम्हाला आधी भरून द्यायची असते. त्याच्यामध्ये तुमच्या हॉबीज, त्यानंतर तुमचं इंटरेस्ट कशामध्ये आहे हे सगळं तिथं दिलेलं असतं. आता जर तुम्ही आधी तुमचा इंटरेस्ट डेव्हलप केलेला नसेल किंवा हॉबी डेव्हलप केलेली नसेल तर तुम्ही ते तिथं ॲज अ फेक म्हणून लिहिता. म्हणजे जास्तीत जास्त आपल्यासोबतचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणतात की सर आता मी डॅप भरायचा आहे, मला इंटरव्ह्यूचा डॅप भरायचा आहे, त्याच्यामध्ये मी माझा हॉबी काय लिहू. तर बाळांनो, तुमची हॉबी तुम्ही लिहायची आणि ती हॉबी अशी होत नाही की तुम्ही 6 महिने केलं, 2 महिने केलं. हॉबी ही सवय असते, ती निरंतर तुमच्यासोबत आलेली असते. एक तर तुम्ही ती आत्तापासून केली पाहिजे, नाहीतर तुमची जी ऑलरेडी आहे तिला ग्रो केलं पाहिजे. आता ती कोणती आहे तुमच्या पर्सनल अनुभवावरतीच तुम्हाला समजून येईल. ती तुम्ही बिल्ड करा आणि जास्तीत जास्त लक्ष द्या फर्स्ट सेकंड इयरला की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीवरती लक्ष द्या आणि NCERT करा. NCERT कशा करायच्या, काय करायच्या, कोणत्या करायच्या हेच आपण ऑलरेडी बघितलं आहे किंवा एक्स्ट्रा अजून व्हिडिओज बघू. आता सोबत आहोतच आपण. रेफरन्स बुक कोणते बघायचे, सेकंड इयरला बघायचे किंवा थर्ड इयरला बघायचे, हे जर तुम्हाला डाऊट येत असेल तर आपण बघू. पण हे इन जनरल बोलतोय आपण, असं नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे. नो, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर आपण ते सोडवू. पण तुम्ही हे पर्सनॅलिटी बिल्डिंग आणि हे जे मी आता 3 सेक्शन सांगितले हे केले पाहिजेत. हे जनरल व्ह्यू असतो. आता तुम्ही म्हणाल की फर्स्ट इयर सेकंड इयरला आम्ही एक्स्ट्रा काय वाचू का. तर नक्की वाचा. भरपूर बुक्स आहेत, जसं की मराठीतली एक कादंबरी आहे, ययाती आहे, छावा आहे, जेणे की तुमची लँग्वेज एसेसाठी लँग्वेज सुधारेल. त्यानंतर तुम्ही मराठीचा कोणताही न्यूजपेपर, जसं शक्यतो लोकसत्ता चांगला आहे, मठा चांगला आहे मराठीवाल्यांसाठी, इंग्लिशवाल्यांसाठी आहे तो द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे. वाचणं मस्ट आहे. सवय लावून घ्या. कारण की ह्या सवयीनं तुम्हाला रायटिंग कसं असतं, सुरुवात कशी करायची असते, लेखकानं सुरुवात कशी केली आहे, मध्य कसं केलेलं आहे आणि एंड कसा केलेला आहे समजून येतं. हेच एसे रायटिंग आहे, एसे रायटिंगसुद्धा आहे आणि ॲन्सर रायटिंगसुद्धा आहे, तुम्हाला नंतर समजणार आहे. पण वाचा, नक्की वाचा. त्यानंतर आपण बोलूया प्रोफेशनल डिग्रीवाल्यांसाठी, म्हणजेच डॉक्टर, इंजिनियर, ॲग्रिकल्चर, BSc वाल्यांसाठी. यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो, यांना वेळ नसतो. कारण की डॉक्टर्सना त्यांना स्वतःचं प्रॅक्टिस करायचं असतं, इंजिनिअरिंगवाल्यांना सबमिशन असतं, ॲग्रिकल्चरवाल्यांना रावे असतो. त्याच्यामुळे त्यांचे 3 वर्ष कसे जातात त्यांना समजत नाही आणि गेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. महत्त्वाचं म्हणजे तुमची डिग्री जगणं हे म्हणजे तुमचं प्रोफेशनल लाईफ तयार करणं, प्रोफेशनल लाईफसोबत तुमची पर्सनॅलिटी बिल्डिंग करणं हेच आहे. कारण की शेवटी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये यायचं आहे, ॲज अ टॅलेंटेड म्हणून यायचं नाही आहे. कारण जर टॅलेंटेडच येणार असते तर सगळे IIM, सगळे IIT-वाले आज आपल्याला IAS IPS किंवा ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये दिसले असते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. पण इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, IAS म्हणून जन्माला कोणच येत नाही किंवा IPS म्हणून जन्माला कोणच येत नाही. ते स्वतःला बिल्ड करून, स्वतःला रगडून, घासून तयार करायचं असतं. कारण की आपल्याला माहितीच आहे की काळ्या पाषाणाला जेवढं तुम्ही आकार देता तशी त्याची सुंदर मूर्ती होती. त्याच्यामुळं तुम्हाला स्वतःला या 3-4 वर्षात स्वतःला बिल्ड करायचं आहे. असं समजायचं नाही की मी करतोय त्याचं बरोबर करतोय का, चुकीचं करतोय का. जनरली ह्या वयात काय होतं की सेल्फ डाऊट जास्त येतात की यार सुरुवातीला काय करायचं, NCERT वाचू का, मग कोणत्या वाचू, मग किती वेळ वाचू, नोट्स काढू का, त्यानंतर रेफरन्स बुक कधी वापरायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो क्लास लावू का. त्याच्यावर तर आपलं पूर्ण एक्स्ट्रा सेशन होईल, ते आपण घेऊ.
क्लास लावायचा का नाही, सेल्फ स्टडी करायचा का, काय करायचं का, तर ते घेऊ. दोन्हीसाठी सांगतोय. तर आता आपण फक्त प्रोफेशनल वाल्यांसाठी बघत होतो. तर थर्ड इयर झालं तुमचं, 3 वर्षापर्यंत तुम्ही स्ट्रिक्ट तुमच्या डिग्रीशी राहा. फोर्थ इयरला NCERT वाचा. NCERT कशा वाचायच्या, काय वाचायच्या, कोणत्या वाचायच्या, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ करू. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिग्री संपताच अटेम्प्ट देऊ का. आता हा प्रश्न आहे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. तुमचा अभ्यास किती लेवलचा आहे, तुम्ही मेन्सला किती वेळ दिला आहे, प्रीला किती वेळ दिला आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशी आहे. असं समजू नका की तुम्हाला सुरुवातीलाच प्री करायची आहे, प्री झालो की लगेच मेन्सचा अभ्यास करेल 2-3 महिने आणि लगेच मी इंटरव्ह्यू देईल मी पास होईल, असं नसतं. ही प्रत्येकाची स्टेज आहे. त्या तिन्ही स्टेजचा तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला पाहिजे असतो. त्याच्याशिवाय तुम्ही नेक्स्ट स्टेज जाऊ शकत नाही. जरी गेला तरी मग कन्फ्युजन वाढतं, मग टेन्शन वाढतं. आणि अनुभवासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण लिहिलं आहे की अनुभवासाठी अटेम्प्ट देऊ का. तर आपण असं पण बघितलेलं आहे की डिग्रीचा अभ्यास केला आणि फर्स्ट अटेम्प्ट दिला, पास झालो. डिग्रीचा अभ्यास केला, 2 वर्ष अभ्यास केला, पास झाले. भरपूर असे उदाहरणं आहेत. पण कधीही आपण स्वतःला त्यातलं एक्सेप्शन समजायचं नाही की मी आत्तापर्यंत अभ्यास केला आहे, फर्स्ट अटेम्प्ट देईन, लगेच पास होईल. नाही, तुमच्या स्वतःला विचारायचं की माझा तेवढ्या लेवलचा अभ्यास झालेला आहे का. ते कधी सांगणार तुम्हाला की तुम्ही PYQ सोडवताय का नाही, ते तुम्हाला मार्क किती येतात, त्यानंतर तुमचं आत्तापर्यंतचं वाचन किती आहे, त्यानंतर तुम्हाला मेन्सचा एखादा क्वेश्चन डायरेक्ट ऑन द स्पॉट दिला, एसे एखादा ऑन द स्पॉट दिला, तर तुम्हाला तो समजतोय का, हे पण डिपेंड आहे. ते तुमचा जसा जसा अभ्यास वाढेल तसं तुम्हाला ते समजून येईल, नो डाऊट. पण स्वतःला कधीच एक्सेप्शन समजू नका की मी जगापेक्षा वेगळा आहे. जगापेक्षा वेगळी असणारी माणसं नक्कीच सक्सेस होतात. पण असं समजू नका आपण वेगळं आहोत. नॉर्मल समजा. म्हणजे काय होतं, आपली कष्ट करण्याची ताकद वाढत असते. काय जर तुम्ही स्वतःला एक्सेप्शन समजलं ना, तर तुम्ही कष्ट करत नाही आणि मग NCERT वाचायचं नाही, ते वाचायच्या वरनं वाचायच्या सोडून द्यायच्या, तसं नाही. स्वतःला समजू नका, पुढे जावा, जास्तीत जास्त स्वतःला बिल्ड करायचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं डिग्रीनंतरचं 1 वर्ष. स्वतःचा अनुभव सांगतो. डिग्रीनंतरचं ठरवलेलं की डिग्रीनंतरचं 1 वर्ष असा अभ्यास करायचा की फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा आणि प्री काढायची, प्री काढली की लगेच मेन्स काढायची, मेन्स काढली की इंटरव्ह्यू. पण बाळांनो, खरं सांगतो, ठरवलेल्या जर सगळ्या गोष्टी होत असत्या तर आज सगळीच सक्सेस असते. पण असं नाही की ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला घडवावं लागतं. तेवढं प्लॅनिंग विथ मेंटॉर, विथ फ्रेंड्स आणि विथ तुमचं डेडिकेशन सगळं करायला लागतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला वाटलं ना की बाबा अटेम्प्ट देतो मी, द्या, बिंदास द्या, किंवा 1 वर्ष द्या, ते व्यवस्थित करा. आता ते वर्षाचं नियोजन तुम्हाला खरं सांगतो, UPSCच्या प्रत्येक स्टेजवरती खूप खूप बारीक गोष्टींना लक्ष द्यावं लागतं. कारण की इथं असा प्रकार आहे की ताकसुद्धा फुकून प्यावं लागतं. कारण की जरा भाजलं तर डायरेक्ट फोड येतो. त्याच्यामुळं वर्ष घालवू नका. आयुष्यातलं एक वर्ष नाही, एक क्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं डिग्री करत कसा अभ्यास करायचा, काय करायचा, ते तुम्हाला आपण पुढं सांगूच. त्यासाठी आपलं टेलिग्रामचं चॅनल शॉर्ट घेतो आहे, कारण की तुमच्यासोबत खूप बोलायचंच आहे पुढं. त्याच्यामुळं इथपर्यंत सांगतो आहे. फक्त सांगतो चॅनलची लिंक जॉईन करा. कारण काय प्रॉब्लेम आला तर आपण तुमच्यासोबत आहोत, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पण एक सांगतो, तुमचे डिग्रीचे 3 वर्ष म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ आहे, जो की तुम्हाला नंतर मिळणार नाही. त्याच्यामुळे डिग्री एन्जॉय करा. असं समजू नका की यार मी UPSCसाठी मी BAला घेतले, त्यानंतर मी UPSC करणार आहे, त्याच्यामुळे वेळ नाही जाऊन द्यायचा, इकडं नाही जायचं, तिकडं नाही जायचं, अजिबात नाही. बिंदास फिरा. ट्रॅव्हलिंग करा. भरपूर ठिकाणी आहेत अशी ट्रॅव्हलिंग करण्यासारखी, ते करा. तुमचा रिपोर्ट लिहा त्याच्यावरती, त्यानंतर बुक्स वाचा, त्याचा रिपोर्ट लिहा. कारण की डायरेक्ट UPSCचं लिखाण करायला गेला तर तेवढं तुम्हाला त्रास देईल. त्याच्यामुळे लिखाण करायची शक्यता जास्त ठेवा की बाबा आज काय केलं, डायरी लिहा. त्यात काय, डायरी लिहा तुम्ही स्वतःची. आणि जर अजून काय प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत, कॉन्टॅक्ट करा नक्कीच. शेवटी फक्त एकच सांगेल, तुम्ही आता ठरवलेलं UPSC करायचं तर एक सांगतो, उडणाऱ्या पंखांना परतीची तमा नसावी. उडणाऱ्या पंखांना परतीची तमा नसावी. घरट्याचे काय हो, ते कधीही बांधता येईल. घरट्याचे काय हो, ते कधीही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. त्याच्यामुळं द्यायचं तर 100% द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. त्याच्यामुळं बेस तयार चांगला करा. कारण की वेल बिगन इज हाफ डन. धन्यवाद. इथून पुढे सोबत राहू. भेटू नंतर.